नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे सागर मुक्ताला म्हणत असतो की तुमच्या त्या बहिणीची सासू एकदा मदत मागितली, लगेच धावून आली मदतीला, कारण तुम्ही आहातच तशा. गरज होती कोर्टात एवढं नाटकं करण्याची, सईवर माझं एवढं प्रेम आहे, मी असं करते तसं करते सांगण्याची. सावनी आणि माझी मुलगी आहे सई, त्यामुळे तुम्ही का मध्ये पडताय? आम्ही ठरवू सई कुठे राहणार आहे ते. त्यावर लगेच मुक्ता म्हणते, हो का? मग ज्यावेळेस मी तुमची बायको बनली त्यावेळेस का तुम्ही माझी मदत घेतली? मी सईला इथे हॉस्पिटलमध्ये नेलं त्यावेळेस का तुम्ही मदत घेतली? तेव्हाच म्हणायचंय ना मला तुझी मदत नकोय म्हणून. आणि बरं झालं ती सावने एक वेळ चांगली, ती सईची कस्टडी मिळवण्यासाठी निदान काहीतरी हालचाल तर करते, परंतु तुम्ही तर तसे नाही आहात, म्हणूनच ती सावनी तुम्हाला सोडून गेली. तुमच्या आयुष्यात एक सुद्धा मुलगी कधी राहू शकत नाही. सागर म्हणतो, बाहेर जाऊन बघा माझ्यासाठी मुलींची किती लाईन लागली ते. तर मुक्ता म्हणते, हो का? परंतु ती तुमच्याकडे बघून नाही, तुमच्या स्टेटसकडे बघून. त्यावर सागर म्हणतो, माझ्याकडे तरी मुलींची लाईन लागेल, पण तुमचं काय, तुम्हाला किती मुलं रिजेक्ट करताय? त्यावर मुक्ता म्हणते, हो का? परंतु हे सगळं सहन करण्याची ताकद माझ्याकडे आहे. तर मुक्ता इथे आता घरी निघालेली असते, तेवढ्यात माधवी तिला फोन करते आणि म्हणते, मुक्ता कुठेस तू? इथे मी तुझ्यासाठी साडी काढून ठेवली आहे बरं का, लवकर ये. तर मुक्ता म्हणते, हो आई, परंतु माझ्या फोनला चार्ज नाही आहे, त्यामुळे फोन कधी बंद पडेल सांगता येत नाही, मी येते. तर मुक्ताला लगेच माधवी म्हणते, अगं असं काय करते, तूच मला सांगत असते ना नेहमी फोन चार्ज करायचा, मग तू तुझा फोन चार्ज करून ठेवत जा आणि येताने मिठाई घेऊन ये. आणि त्या मिठाईच्या दुकानात कॅश लागते, तिथे कार्ड चालत नाही, कॅश घेऊन जा, नक्की देण करून आण. तर लगेच मुक्ताला आठवते की तिचं पॉकेट सागरच्या ऑफिसमध्येच राहिले. मग लगेच मुक्ता ते पॉकेट आणण्यासाठी ऑफिसमध्ये जाते. त्यानंतर इथे आता सागरही ऑफिसमधून घरी निघालेला असतो, तर तेवढ्यात त्याचं लक्ष टेबलावरती जातं. तर तिथे मुक्ताचं पॉकेट दिसतं. तर तो म्हणतो, मुक्ता गोखले, किती जबाबदार माणूस आहात ना, स्वतःच्या वस्तू इथं विसरल्यात आणि दुसऱ्याला सांगतायत की तुम्ही सईची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाही. तेवढ्यात बाबू काकांचा फोन येतो आणि म्हणतो, सागर तू लवकर येशील ना, येताने मिठाई घेऊन ये. तर सागर म्हणतो, हो बाबा मी निघालोच आहे. सुधीर सागरला भेटण्यासाठी तिथे आलेला असतो, परंतु सागर ऑफिसमध्ये दिसत नाही. तर सुधीर पिऊनला सांगतो की सागर सर इथून गेलेत वाटतं, तू दरवाजा लॉक करून घे. तर पिऊनच्या कानात हेडफोन घातलेले असतात, त्यामुळे त्याला काही ऐकू येत नाही. मग तो लगेच तिथून बाहेर जातो आणि दरवाजा लॉक करून घेत असतो. मात्र तेवढ्यात मुक्ता ऑफिसमध्ये आलेली असते. तर इकडे माई सईचं डोकं विंचरत असतात, तेवढ्यात सावनी तिथे येते आणि म्हणते, एक मुलगी आज खूपच खुश आहे, आवडली ना तिला कालची पार्टी? तर लगेच सई सावनीला म्हणते, हो मम्मा मला खूपच आवडली. त्यावर सावनी म्हणते, आता आपण अशा पार्ट्या कायमच करत जाऊ, तू मम्माकडे राहशील ना? तर सावनी लगेच हसत सईला विचारत असते. तर सई म्हणते, हो मम्मा आपण अशा पार्ट्या करू, पण पप्पाला बोलवत जाऊ ना. आजी कायम सांगायची की ते पप्पाला असं बाहेर फिरायला घेऊन जायचे आणि पप्पाकडे बघतच राहायचे. हे सई सावनीला म्हणते, मग आपणही पप्पाला घेऊन जाऊया ना. तर सावनी म्हणते, कशाला, त्याच्याकडे एवढा वेळ नाही आणि इथे हर्षद अंकल आहे ना तुझ्याबरोबर यायला. तर सई लगेच मुक्ताच्या हातातून हात काढून घेते आणि म्हणते, मला मुक्ता आंटीकडे जायचे. तर सावनी मनाशीच म्हणते, आता हिला कशाला त्या मुक्ता आंटीकडे जायचे, परंतु जोपर्यंत हिची कस्टडी आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हिचे नाटकं सहन करून घ्यावेच लागणार. आणि हिच्या अंगात तर नाटकं असणारच, कारण सावनीची मुलगी आहे ती. तर लगेच सावनी सईला म्हणते, ठीक आहे, परंतु मी तुला मुक्ता आंटीकडे सोडेल, पण एक प्रॉमिस करायचं, आपण इथे जी काही मज्जा केलेली आहे ना ती मुक्ता आंटीला सांगायची. तर लगेच सई खुश होऊन सावनीला प्रॉमिस करते. सई सावनीच्या करंगळीला करंगळी लावून प्रॉमिस करत असते, परंतु सावनीला ते जमतच नाही. तर लगेच सई आणि माई दोघेही तिच्याकडे बघून हसतात. तर लगेच सावनी म्हणते, जमेल जमेल, थोड्या दिवसांनी मलाही सवय होईल या सगळ्याची. मग माई लगेच सईला घेऊन तिथून जातात. तर सावनी मनाशीच म्हणते, आता मुक्ताला जेव्हा सई इथलं सर्व काही सांगेल त्यावेळेस सई कोर्टात सांगेल की सावनीकडे सई खुश राहू शकते. बरं झालं आता सई खुश आहे माझ्याबरोबर. त्यानंतर इथे मुक्ता ऑफिसमध्ये तिचं पॉकेट शोधत असते, तेवढा सागर तिथे येतो आणि म्हणतो, किती बेजबाबदार व्यक्ती आहात, स्वतःच्या वस्तू तुम्हाला नीट सांभाळता येत नाही का? तसंही मी घेऊनच येणार होतो, कारण शेजारी आहात ना, उपकार करायलाच हवे.
तर मुक्ता म्हणते, नकोय मला तुमचे उपकार, बरं झालं मी आले, माझी माझी पर्स घेऊन जायला. मग मुक्ता दरवाजा उघडून बाहेर जायला लागते. तर सागर म्हणतो, अहो हळूच, तो काही विमानाचा दरवाजा नाहीये, माझ्या ऑफिसचा दरवाजा आहे, हळूच उघडला तर उघडेल. तर मुक्ता म्हणते, हो का, मग या ना तुम्ही तुम्ही उघडून बघा. मात्र सागरलाही दरवाजा उघडत नसतो. लगेच सागर बाहेर फोन करत असतो, मात्र बाहेर फोनही कुणाला लागत नसतो. तर लगेच तो जोरजोरात दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो. तर मुक्ता म्हणते, अहो असं काय करताय, तो काय विमानाचा दरवाजा आहे का, तुटेल ना तो, हळूहळू उघडा ना. तर सागर म्हणतोय, नाही उघडत, आता आपण इथे कोंडलो गेलोय. तर मुक्ता म्हणते, काय, नाही नाही, कुणाला तरी बोलवा ना बाहेरून, असं काय करताय, त्या माणसाला बोलवा ना, एक क्षणही इथे तुमच्याबरोबर नाही राहू शकत. मग लगेच मुक्ता दरवाजापाशी येते आणि जोरजोरात बाहेर आवाज देत असते. मात्र इथे सागर हा मोबाईलवरून फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याच्या मोबाईलला नेटवर्कच नसतं. तर तो म्हणतो, काय करणार, इथे रेंजच नाहीये, आता काय करायचं. तर मुक्ता म्हणते, तुमच्या ऑफिसमधले माणसेही तुमच्यासारखी बिनडोक आहेत का, असं कुठे कुणाला कोंडून जातात का. तर मात्र मुक्ताला म्हणतो, तुम्ही जरा गप्प बसता का प्लीज, काय कटकट कटकट लावली. त्यावर मुक्ता म्हणते, मला इथे तुमच्याबरोबर एक क्षणही थांबायची इच्छा नाहीये, मला जायचंही घरी. तर सागर म्हणतो, हो का, मग काय मला हौस आहे का तुमच्याबरोबर इथे थांबायची, मलाही घरीच जायचंय, पण आता दरवाजा लॉक झालाय, जरा विचार करू द्या. त्यानंतर इकडे माधवी मुक्तासाठी साडी काढत असतात. तर पोरू काका म्हणतात, अगं माधवी, या सर्वाची काय गरज आहे, त्या लोकांना मुक्ता जशी आहे तशीच पाहू दे आणि तिला जे कम्फर्टेबल वाटतंय ते घालू दे ना. त्यानंतर इकडे इंद्राही बाबू काकांना विचारत असते, पोरगी कशी आहे दिसायला, मस्त आहे ना. त्यावर बाबू काका म्हणतात, अगं माझी बाय, पोरगी खूपच सुंदर आहे दिसायला आणि हसली का एकदम छान दिसते, तू तू बघतच राहशील आता बघ. त्यानंतर इथे माधवी पोरूला म्हणत असते, अरे मुलगा कसा आहे, उंच आहे ना, मस्त आहे ना दिसायला. तर पोरू काका म्हणतात, माधवी तू काही टेन्शन घेऊ नको, तू बघ मुलगा कसा आहे आणि तुला बघितल्यावर नंतर लवकरच मुलगा पटेल की नाही ते मला सांग तू. तर त्यानंतर इथे इंद्रा म्हणते, अहो पोरगी उच्चीकोरी आहे ना, कशी आपल्या सागरपेक्षा मस्त आहे दिसायला. त्यावर बाबू काका म्हणतात, अगं माझी बाय, तुला सांगितलं ना, तू काहीही काळजी करू नको, मुलगी एकदम छान आहे, आपल्या सागरपेक्षा थोडीशी उंच येईल, पण जोडा खूपच छान दिसेल. त्यानंतर इथे माधवी पोरूला म्हणत असते, तू बरं झालं मुक्तासाठी मुलगा शोधला, परंतु तुला माहीत आहे ना आपल्या मुक्ताला कसा मुलगा हवाय. असे माधवीचे पोरूला खूप काही प्रश्न विचारण्याचे चालू असते आणि पोरू काकाही तिच्या प्रश्नांची खूप सारी उत्तरं देत असतात. त्यानंतर इथे इंद्राही बाबू काकांना खूप काही विचारत असते. तर बाबू काका म्हणतात, अगं माझे बाय, तुला सांगितलं ना, तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होणार आहे म्हणून. त्यानंतर लगेच इंद्रा म्हणते, अहो पण माझ्या मनात आहे ते तर विचारू द्या मला, तुम्ही नेमकं कुठली मुलगी शोधली सागऱ्यासाठी, ते तरी नाव तरी सांगा मला त्या मुलीचं, आणि तुम्ही लग्न जमूनही बसताल तरी मला सांगायची नाही, नाहीतर मी नाही येणार बरं का. तर लगेच माधवी पोरू काकांना म्हणत असते, पोरू तुला माहिती आहे ना आपल्या मुक्ताला कसा मुलगा हवा आहे, जो मुलगा ऑफिसमधून घरी लवकर यायला हवा, फॅमिलीची काळजी घ्यायला हवी त्याने, असा मुलगा आपल्या मुक्ताला आवडतो, तसा आहे ना तो. तर पोरू काका मात्र विचारात पडतात. त्यानंतर इथे बाबू काका इंद्राला म्हणत असतात, अगं माझे बाय, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का, मी तुला सांगितलंय ना मुलगी चांगली आहे. तर इंद्रा म्हणते, अहो माझा तुमच्यावरती बिलकुल विश्वास आहे, परंतु माझा या आयुष्यावरती विश्वासच नाही, नशिबावरती बिलकुल नाही. आता तुम्हीच बघितलं ना सागराच्या आयुष्यात काय चालू आहे, सईची कस्टडी तिकडे गेली, त्याचं ते इंटरव्ह्यूचं काय झालं, यावरून ना माझा या नशिबावरून विश्वासच उडालाय, त्यामुळे मनात जरा भीती वाटते हो. तर बाबू काका म्हणतात, माझे बाय तू काहीही टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल. त्यानंतर इथे मुक्ता सागरला म्हणत असते, अहो काहीतरी करा ना प्लीज, दरवाजा उघडा ना. तर सागर म्हणतो, मी काहीही करू शकत नाही, आता काय दरवाजा उघडणार नाहीये, मला काही सुचत नाही. तर मुक्ता म्हणते, हो का, मग आता तुम्ही दरवाजा तोडून टाका, मला एक क्षणही तुमच्याबरोबर इथं थांबायचं नाही, काहीही करा परंतु हा दरवाजा तोडून टाका. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, मुक्ता सागरला म्हणते, काय ऑफिस आहे तुमचं, इथे लाईट नाही, रेंज नाही, काहीच नाही, मला इथे खायला पण काही नाही, आता मी इथे काय करू, आता मला काहीही करून हा दरवाजा तोडावाच लागेल. मग मुक्ता लगेच दरवाजाजवळ जाते आणि जोरजोरात दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असते. मात्र मुक्ताचे हे सर्व बोलणे ऐकून
आणि तिची अशी अवस्था बघून सागरला खूपच टेन्शन आलेले असते. तो मुक्ताकडे एकटक बघत असतो. त्यामुळे आता मुक्ता आणि सागर ऑफिसमधून कसे बाहेर पडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेत